बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर शिवतारे ठाम असल्याने महायुतीतला हा तिढा सोडून नसते मुख्यमंत्री सोसावे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना फोन केला, आज त्यांना वर्षा बंगल्यावर भेटण्यासाठी बोलवलं. आजच्या बैठकीत बारामतीचा तिढा सोडवण्यावर चर्चा केली जाणार. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर. बारामती शहर आणि तालुक्यात अजित पवार तब्बल 7 सभा घेणार आहेत. याच सभेमध्ये सुमित्रा पवार यांची उमेदवारी घोषित होऊ शकते. थेट जाऊया चांदवडला. शरद पवार बोलतात. पंडित जवाहरलाल नेहरू थे, महात्मा गांधी थे, देश को जनता, इन्होंने के सेशन के 2 अप्रैल नासिक में शुरू होता है. नासिक महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, उनकी विचारधारा को स्वागत करने वाला डिस्ट्रिक्ट है. और साथ साथ बहुत से बड़ी आबादी खेती में दिलचस्पी लेने वाली आबादी. यहाँ के जो फसल है, चाहे प्याज हो, चाहे अंगूर हो, चाहे गेहूँ हो, मेहनत करके देश की भूख की समस्या खत्म करने के लिए यहाँ का किसान उसमें खून में घुसने न देता है. और आज वही किसानों की स्थिति यदि गंभीर हुई है. आणि त्याचं कारण आज देशाचं राज्य सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची व्यक्तींची सुद्धा अर्थ नाही. मला आठवतं डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये आम्ही जो काम करत होतो आणि एके दिवशी या चांदवडला माझी सभा होती आणि इच्छा आल्याच्या नंतर माझ्याकडे संदेश आला की दिल्लीच्या भागवतमध्ये कांदा या खर्चावर चर्चा होणार आहे. इथून मी सरळ दिल्लीला गेलो. दुसऱ्या दिवशी भागवतमध्ये आज जे सत्यच आहे ते माझे मोठे नेते गळ्यात कांद्याचा माळा घालून सदनामध्ये आले.